या महिन्याचा जो लाभ आहे डीबीटी आहे त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो लाभ आहे हा साधारणपणे त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि 3 ते 4 दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल। नमस्कार, माझं नाव आहे समीर पुढे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर। लाडकी बहीण योजना मे महिन्याचे पैसे तुम्हाला आले की नाही आले लगेच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगा। तर खूप साऱ्या महिलांचा प्रश्न आहे की सर मे महिन्याचे तर पैसे आम्हाला आले परंतु जून महिन्याचा 12वा हप्ता कधी येणार ती तारीख सांगा। तर लाडक्या बहिणींनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, तारीख सुद्धा आलेली आहे, तारीख सुद्धा सांगतो। तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर नेहमी ऑथेंटिक अपडेट मी देत असतो। तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया। तर बघा लाडक्या बहिणींनो, खूप साऱ्या महिलांनी जे प्रश्न केला की सर आम्ही बँकेत जाऊन केवायसी करू का किंवा आम्हाला जे आहे ह्या योजनेमध्ये टिकून राहण्यासाठी परत आम्हाला फॉर्म मध्ये केवायसी करावं लागणार आहे काय। तर लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही एकदा केवायसी केलं असेल आणि तुमचं बँक अकाउंट जे आहे तुम्हाला आधार कार्ड सोबत जे आहे डीबीटी ऍक्टिव्ह झालं असेल तर तुम्हाला आता याच्या पुढे काळजी करण्याची काही आवश्यकता नाही आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, तुम्हाला जे आहे डबल केवायसी करण्याची काही आवश्यकता नाही आहे। ज्या महिलांचं एकदा डीबीटी ऍक्टिव्ह झालं, ज्या महिलांचं एकदा पैसे यायला सुरुवात झाली, ज्या महिलांना पहिल्या हप्त्यापासून 11वा हप्ता मिळाला त्या महिलांना परत डीबीटी ऍक्टिव्ह करायची गरज नाही। तर बँकेत जाऊ नका, तिथे केवायसी करू नका आणि तुमचं अमूल्य वेळ जे आहे वाचवा। म्हणून आपल्या चॅनलवर नेहमी खरी आणि सत्य माहिती मी देत असतो, जे जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहितच आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आणखीन जे आहे 12वा हप्ता जे आहे वाटप सुरू व्हायचा आहे। 12वा हप्ता वाटप सुरू होण्यासाठी जे आहे महाराष्ट्र शासनाला आणखीन 10 दिवस लागणार आहे कारण मे महिन्याचे पैसे आताच महाराष्ट्र शासनाने तुम्हाला दिलेले आहे। तर जून महिन्याचा 12वा हप्ता देण्यासाठी थोडासा कालावधी लागत असतो। लाडक्या बहिणींनो, आपल्या चॅनल नेहमी मी सत्य आणि ऑथेंटिकच अपडेट देत असतो। पैसे आले तरच पैसे आले म्हणून सांगतो आणि पैसे आले नाही तर नाही आले म्हणून स्पष्ट सांगत असतो। जर तुम्हाला 12वा हप्ता कधी मिळेल ही मोठी अपडेट जर तुम्हाला अशीच सत्य मिळवायची असेल तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या। तर बघा लाडक्या बहिणींनो, आधार कार्ड आणि बँकेचं अकाउंटला जे एकदा जर केवायसी झालं असेल तर परत बँकेत जाऊन केवायसी करू नका। अशी जी आहे लाडकी बहीण बँकेत जाऊन गर्दी करत आहे तर काळजी करू नका, तुम्हाला 12वा हप्ता येणार म्हणजे येणार। तारीख जी आहे यायची आहे। आणखीन तर महत्वाची अपडेट म्हणजे बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि पंजाब नॅशनल बँक ह्या बँकेत सगळ्यात आधी तुम्हाला 12वा हप्ता मिळणार आहे कारण महाराष्ट्र शासनाने स्पष्ट केलेलं आहे की जे नॅशनलाइज्ड बँक आहे त्यामध्ये जे सगळ्यात आधी पैसे देऊ। ज्या महिलांना कोणत्याही यादीत नाव नाही म्हणजे ज्या महिलांचं 12व्या हप्त्यामध्ये नाव नाही राहणार त्या महिलांना मात्र पैसे येणार नाही। पहिली यादीमध्ये महिलांना 3000 रुपये देणार आहे। 3000 रुपये म्हणजे मे महिन्याचे तुम्हाला 1500 रुपये मिळाले, जून महिन्याचे तुम्हाला 1500 रुपये मिळणार, असे टोटल 3000 रुपये देणार आहे। म्हणून आपल्या चॅनलवर नेहमी जे ऑथेंटिकच अपडेट मी देत असतो। तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्व बहिणींना 11वा हप्ता मिळाला की नाही मिळाला लगेच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगा आणि 12व्या हप्त्याची जर तारीख आली तर लगेच मी व्हिडिओ बनवून तुम्हाला देणार। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।